आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2-3 वेळा येऊन गेल्या होत्या. कणकवलीमध्ये त्यांचा कार्यक्रम देखील झाला होता. पण आशाताई कुडाळमध्ये देखील येऊन गेल्या होत्या. हॉटेल RSNचे मालक आणि पत्रकार राजन नाईक यांच्या घरी त्यावेळी त्या आल्या होत्या. राजन नाईक यांनी त्यावेळीच्या आठवणींना उजाळा दिलाय. पाहुयात. आशाताई भोसले यांना देवाज्ञा झाल्याचे आत्ताच समजले. फार वाईट वाटलं. त्यांच्याबद्दल काही आठवणी उफाळून आल्या. माझ्या माहितीप्रमाणे 2008-2009च्या दरम्याने त्या कुडाळला माझ्या घरी आल्या होत्या. आमच्या घरी माझी छोटी मुलगी प्रियल हिच्याकडून त्यांनी गाणं म्हणवून घेतलं होतं. त्यानंतर स्वतःही एक गाणं गुणगुणून दाखवलं. त्यानंतर आम्ही कोरजाईला फिरायला म्हणून गेलो होतो. बोटीने प्रवास केला. एक आयलँडच्या भोवती एक चक्कर मारली. त्यानंतर आम्ही कोंडुऱ्याला गेलो. कोंडुऱ्याची आठवण विशेष आहे. म्हणजे आरती प्रभू यांनी बऱ्याच कविता केल्यात. ज्या कवितांना चाली हृदयनाथ मंगेशकरनी लावल्यात आणि बरीचशी गाणी आशा भोसले यांनी गायलीत. त्या आठवणी त्यांनी मला तिथं कोंडुऱ्यात सांगितल्या की आमच्या बाळाने आरती प्रभूंच्या गाण्यांना चाली लावल्यात, कवितांना चाली लावल्यात आणि त्या मी बऱ्याचशा गायल्यात. त्या ठिकाणी अजून एक आठवण अशी आहे की त्यांचे बॉडीगार्ड्स आणि सगळी मंडळी बरोबर जी होती त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा बाजूला उभे राहा. आणि त्या शांत अर्धा तास त्या कोंडुऱ्यात एका दगडावर बसून होत्या. आणि त्यानंतर मला त्या म्हणाल्या, मला नाही वाटत स्वर्ग ह्याच्यापेक्षा काही सुंदर असेल असं. फार डाऊन टू अर्थ असं ते व्यक्तिमत्व होतं. जाणवलं मला ते. आम्ही तिथून कुडाळला आलो. त्याच्यानंतर आमच्या दुर्वांकार मोटेल्समध्ये गेलो. त्या ठिकाणी सुद्धा माझ्याबरोबर माझे वडील, आई, माझी बायको नैना, तसंच विशाल देसाई, सूर्याजी नाईक, अविनाश देसाई अशी सगळी मंडळी होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.